वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू या भूता. हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 21. पसायदान. ओवी चौथी. भाग 1. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतू या भूता. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रत्येक प्रकारच्या मांगल्याचा अव्याहत वर्षाव करणाऱ्या परमात्म्याच्या ईश्वरनिष्ठ भक्तगणांचा सत्संग तमाम भूतगणांना पिढ्यानपिढ्या सतत लाभू दे. पूर्ततेची व्यवस्था. मागील ओवीमध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वातील सकल जनांसाठी जे काही महाविलक्षण आणि महाअद्भुत असे मागणे त्या पुरुषोत्तमाकडे मागितले, त्याची पूर्तता होण्यासाठी या ओवीत ते यापुढील मागणे पुरुषोत्तमाच्या चरणी सादर करत आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली फक्त मागणे मागून तेथेच थांबत नाहीत, तर त्या मागण्यांची पूर्तता कशी होऊ शकेल याची व्यवस्था म्हणून त्यासाठीही त्यापुढील मागणे मागत आहेत. सूचना करणारे अनेक असतात, परंतु त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी कशी करावी याची सूचना काही ते करत नाहीत. अंमलबजावणीचे इतरांनी पाहावे, आपल्याला काय त्याचे, अशी त्यांची विचारसरणी असते. यामुळे अवास्तव, अव्यवहार्य, अतर्क्य अशा सूचना केल्या जातात. स्वतःची सूचना व्यवहार्य आहे हेही सूचना करताना त्या सूचनाकाराने सिद्ध करायला पाहिजे, तरच त्याला सूचना करण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. सार्वजनिक संस्थांमध्ये संस्थाचालकांना इतरेजण असंख्य सूचना करत असतात. विरोधी पक्षातील लोक सत्ताधाऱ्यांना नेहमी सूचना करत असतात. जनता जनार्दन वाचकांच्या पत्रव्यवहारामधून जागतिक पातळीवर वैश्विक व्यवस्थेच्या सूचना करत असतात. सूचना करायला काय जाते? त्यांच्या अंमलबजावणीची आणि पूर्ततेची जबाबदारी आपल्यावर कुठे आहे? यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला, किंवा उचलले पेन लिहिले पत्र, किंवा लावला नेट पाठवली ऑनलाईन सूचना. अंमलबजावणीचे सत्ताधीश पाहतील, आपल्याला काय त्याचे? पुन्हा वर आमच्या सूचनांचा विचार करत नाहीत, आदर राखत नाहीत, हे असंवेदनशील आहे अशी हकाटी पिटायला हे मोकळे असतात. अशा सूचनांना कवडीचीही किंमत नसते. पुढे मागे जेव्हा असे सूचनाकार त्या सत्तेच्या खुर्चीत बसतात, तेव्हा त्यांना त्यांच्या सूचनांच्या अव्यवहार्यतेची जाण येते. परंतु त्यावेळी त्यांचा कोडगेपणा डोळे विस्फारून पाहण्याव्यतिरिक्त जनता अन्य काहीही करू शकत नाही. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वांच्या जीवनातील काळोख नष्ट व्हावा, विश्व स्वधर्म कायम टिकावा, अशांना जे पाहिजे ते मिळावे म्हणून वैश्विक मागणे मागितले. आता यासाठी ते येथे उपाय म्हणून आणखी मागणे मागत आहेत. जे मागणे मागितले त्याच्या पूर्ततेची ते व्यवस्था करत आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे ही व्यवस्था निव्वळ परमात्म्यावर सोडून दिलेली नाही. त्यात सर्वसामान्य जनतेपासून ते थोर साधू संतांपर्यंत सर्वांनी सहभागी व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. कारण ही सर्वांची जबाबदारी आहे. वर्षत सकळ मंगळी. येथे विश्वात, जगतात अनेक प्रकारचे अमंगल होत असते. कारण जगतात ज्ञानाला मर्यादा आहेत, परंतु मूर्खपणाला मर्यादा नाहीत. सृजनाला मर्यादा आहेत, भंजनाला मर्यादा नाही. आणि जरी ज्ञान मिळाले तरी मूर्खपणाची, भंजनात्मकतेची खळ वृत्ती नष्ट होत नाही. एवढे मोठे शुक्राचार्य मुनी, परंतु त्यांनी राक्षस जीवित राहावेत म्हणून संजीवनी मंत्रासाठी त्यांच्या तपश्चर्येचा दुरुपयोग केला. ज्ञानप्राप्तीसाठी कष्ट घ्यावे लागतात, बुद्धी वापरावी लागते, अनेक प्रकारच्या मर्यादा सांभाळाव्या लागतात, अपमान सहन करावा लागतो, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा याकडे पाठ फिरवावी लागते, मौज मजा, डामडौल, चंगळ याला तिलांजली व्हावी लागते, स्वतःच्या जीवनाची आहुती द्यावी लागते. तेव्हा या अशा
वैश्विक कल्याणाच्या मशाली प्रज्वलित होतात, पेटून उठतात. अमांगल्याचे भस्म करतात. भंजन करायला, विध्वंस करायला अक्कल लागत नाही, कौशल्य लागत नाही. सृजन करायला मेंदू झिजवून वापरावा लागतो, देह झिजवावा लागतो, दुःख, कष्ट, त्रास, वैताग सोसावा लागतो. शिव्या सहजच लक्षात राहतात, ओव्या मुद्दाम पाठ कराव्या लागतात. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा या व्याख्या या कलियुगात मूर्ख भोगितो राजवैभवा, पंडित फिरत भिकारी अशी आहे. गुन्हेगार निवडणूक लढवतो, दहशतीने निवडून येतो आणि कायदा खाते किंवा गृह खाते सांभाळतो. उमेदवाराला शैक्षणिक बंधन नसल्यामुळे अंगठा बहादर शिक्षणमंत्री किंवा अर्थमंत्री होतो. भुईमुख शेंगा जमिनीत मुळांना खाली धरतात की वर रोपट्यांना धरतात हे माहीत नसलेला कृषी मंत्री होतो. दुर्दैवाने वैश्येप्रमाणेच सत्ता पैशाला भुलते आणि वश होते. यामुळे अशिक्षित प्रधानमंत्री होतो. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथे सकल मांगल्याचा वर्षाव होऊ दे असे पसायदान मागितले आहे. काळोख घालवता येत नाही, त्यासाठी येथे प्रकाशाची व्यवस्था करावी लागते, म्हणजे काळोख आपोआप लुप्त होतो. याचप्रमाणे अमंगल नष्ट करता येत नाही, त्यासाठी त्याच्यासमोर जर मंगलमय आचरण केले तर ते अमंगल तोंड काळे करते, म्हणजेच क्षीण, हीन, दीन, म्लान होते, दूर लपून बसते. त्याने पुन्हा डोकेवर काढू नये, प्रभावित होऊ नये म्हणून येथे प्रत्येक प्रकारच्या मांगल्याचा अव्याहत वर्षाव होऊ दे असे श्री ज्ञानेश्वर माऊली पुरुषोत्तमाला साकडे घालत आहेत. कारण येथे चालणे, थांबणे, पाहणे, बोलणे, ऐकणे, बसणे, झोपणे, उठणे, खाणे, पिणे, मौन राहणे, गप्प बसणे, प्रशांत होणे इत्यादी प्रत्येक प्रकारात मांगल्य आहे, त्याची जाण यावी लागते. मूर्खपणा इतका प्रभावी आणि आकर्षक असतो की त्यापुढे मांगल्याचा सतत अव्याहत वर्षावच व्हावा लागतो. म्हणजे बुद्धी, स्मृती, मन, जीव आणि आत्मांश या अंतस्व्यवस्थेमध्ये सत्प्रवृत्तींचे विचार सतत अव्याहत प्रवाहित होत राहतात. जरा जरी अगदी गाफीलपणानेही संधी मिळाली तरी तो अमंगल प्रवृत्तीचा कली त्या मांगल्याखाली दबून संधीची वाटच पाहत असतो. तो कली त्या अंतस्व्यवस्थेमध्ये सहजच प्रवेश करतो आणि एक आंबा जशी संपूर्ण आढी नासवतो तशी ती व्यवस्था दुराचारिणीच्या वेठीला बांधतो. मन स्मृती नासवते किंवा नासकी स्मृती जागवते. मन स्मृती बुद्धिभेद करतात. मन स्मृती बुद्धी जीवात्मा आणि अंशात्मा यांना वळसा घेऊन चकवतात आणि कर्मेंद्रियांना परस्पर आदेश देऊन संचितात नसलेले उपभोग देहादी इंद्रियांमार्फत यथेच्छ घ्यायला भाग पाडतात. यात देहादी इंद्रियांनाही तथाकथित सौख्य मिळत असल्यामुळे ती मन स्मृती बुद्धी यांना साथ देतात. यास्तव सद्भाव, सदाचरण, मांगल्य याचा आदर्श सतत डोळ्यासमोर असावा लागतो. त्याचा वर्षाव सतत अव्याहत व्हावा लागतो. मांगल्याच्या सतत अव्याहत होत असलेल्या वर्षावापुढे या अंतस्व्यवस्थेला अन्य काही करण्याची संधीही मिळता कामा नये आणि म्हणून मागणे आहे वर्षत सकळ मंगळी. पुढील चरण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.